गुन्हा दाखल व्हावा, चौकशी होत नसल्याचा आरोप करत जो आहे तो तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, पण त्यांची तक्रार आणि गुन्हा जो आहे तो दाखल केलेला नाही. त्यामुळे रोहित पवार जे आहेत ते वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मनसेने आपल्याला ही तक्रार, हा गुन्हा दाखल करण्यासाठी, नोंद करून घेण्यासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यासाठी रोहित पवार जे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या संदर्भात ते राज ठाकरे ठीक आहे. यांच्यासोबत चर्चा करतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या पार्श्वभूमीवर की आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की या मराठी भाषा दिनानिमित्त किंवा या महाराष्ट्रात मराठी माणसाचीच गळचेपी केली जाते, मराठी माणसाच्या तक्रारी ठीक ऐकून आहे. घेतल्या जात नाही. त्यासोबतच या सगळ्या महाराष्ट्राचा मुद्द्यांच्या अनुषंगाने सध्या रोहित पवार राज ठाकरेंशी चर्चा करतायत. या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत